क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये मोबाईल ही फॅसिलिटी कशी वापरायला मिळते मुलांना? क्रिएटिव्ह अकॅडमीने आपण जेव्हापासून सुरुवातीला वैयक्तिक क्लासेस होते आणि नंतर अकॅडमी सुरू केली, तेव्हापासून आपण मात्र मोबाईलवर खूप स्ट्रिक्टली वर्क करतो. ओके. म्हणजे आपल्याकडे असं स्ट्रिक्टली असतं की मुलगा हॉस्टेलच्या मुला-मुलींना तर मात्र मोबाईल देतच नाही आपण. त्यांचे ओके. जे मोबाईल असतात ते आपल्या ऑफिसमध्ये जमा असतात. बरोबर. रविवारी मात्र फक्त 1 तासभर त्यांना मोबाईल दिला जातो की तो पण पालकांना बोला, चर्चा करा थोडंसं. बाकीचं सोशल मीडियाचा तर वापर आपण देत नाहीत. Correct. हॉस्टेल मुलांचा असो मुलींचा असो तिथं मात्र मोबाईल पूर्णपणे आपण बॅन ठेवलेला आहे. ओके. अगदी आपण अकॅडमीला ऍडमिशन घेताना ते क्लिअर करतो की हे तुम्हाला कंडिशन आहे. नक्कीच. त्याच्यानंतर काही लोकल मुलं असतात, म्हणजे घरातून येतात, अकॅडमीला येतात, घरी जातात. त्या बरोबर. मुलांना मात्र आपण स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की आपण एक ट्रे ठेवलेला असतो ज्या त्या युनिटला. त्या ट्रे मध्ये त्यांनी तो मोबाईल ठेवायचा आणि तो इन कॅमेरा ट्रे असतो ओके. आणि तिथं मोबाईल ठेवून तो पण ऑफ ठेवून मात्र त्यांनी वर्गामध्ये बसायचं. ह्या स्ट्रिक्ट सूचना आपण पाळतो आणि ते त्याला आवडू नाही आवडू, एखाद्याने जरी ऍडमिशन त्याच्यासाठी काय विचार केला तरी आम्ही त्याचा विचार करत नाही. Correct. परंतु वर्गामध्ये अचानक आम्ही एक 6-7 टीचर, लेडीज टीचर वगैरे घुसवतो, डायरेक्टली तपासून घेतो की कोण गुपचूप वापरते का. Correct. हॉस्टेलमध्ये आपली सर्च मोहीम असते की अचानकच संध्याकाळी जायचं आणि एक मजला चेक करून घ्यायचा, करेक्ट. चुकून कोण गुपचूप मोबाईल वापरते का. तर आपण टीचिंगच्या टायमिंगला तर बिलकुलच नाही, मग तो लोकल मुलगा असो नाही तर हॉस्टेलचा आणि मग शिक्षकाचा सापडला तर? तर जर एक इन केस एखाद्या मुलाचा मोबाईल सापडला तर तो कमीत कमी 1 महिनाभर त्याला बॅन करणे, तो मोबाईलच न देणे. काही वेळा आम्ही तो वर्षभर देत नाहीत. ओके. खूपच जर पालकांनी हे केलं तर मग तो देतो किंवा कुठं ₹1000 फाईन, असे स्ट्रिक्टली. त्यात माझा स्वभाव आहे, मी माझ्या पद्धतीने थोडस ते हँडल करतो. अशा पद्धतीने आपण तुम्ही तुमच्या साईडनी बऱ्यापैकी जे रिस्ट्रिक्शन लावता येतील ते लावताय. खूप बाकी खूप मग लावतो. विद्यार्थ्यांवर आहे. 90% आम्ही प्रयत्न मात्र मोबाईलवर त्यांना बॅन करतो आणि त्याचा फायदा आम्हाला होतो.